बेलगंगेची थाप, लबाडांचा हा बाप. बोल बच्चन उन्मेष पाटील याच्या लबाडीला व फेकाफेकीला कुठलीही मर्यादा नाही. बोल बच्चन उन्मेष पाटीलने आपल्या राजकारणाची सुरुवात बेलगंगा कारखान्यापासून केली. कारखान्याला माझी आई म्हणून जनतेला फसवण्याचे पाप केले. बेलगंगा पुनरुज्जीवन नावाचा भला मोठा शब्द जनतेच्या तोंडावर फेकून मारला. पूर्ण तालुका बेलगंगा बेलगंगा या नावाने पेटवला. मात्र बेलगंगा कारखान्याचे बॉयलर काही या बोल बच्चन उन्मेष पाटील कडून पेटले नाही. बोल बच्चन उन्मेष पाटील फक्त बोलतो, करत काहीच नाही. एकीकडे बेलगंगा माझी आई म्हणायचं, दुसरीकडे वसाका कासोदाचे उमंग शुगर या नावाने टेंडर भरायचे. आई या शब्दाला बोल बच्चन उन्मेष पाटील जागला नाही. तो सामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांना जागेल का? बेलगंगा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न 2014च्या निवडणुकीनंतर पूर्णपणे थांबवला. बेलगंगा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीला दिला. मात्र एक चकार शब्द लबाड बोल बच्चन उन्मेष पाटीलच्या तोंडून त्यावेळी निघाला नाही. जनतेची लुबाडणूक करणाऱ्या तुटप्पी प्रवृत्तीला आता दूर केलंच पाहिजे. बोल बच्चन उन्मेष पाटीलला आता घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे. विश्वासघातकी जुना, जनतेला लावतो चुना, नको बोल बच्चन उन्मेष पाटील पुन्हा.